विधान परिषदेतले उपसभापती सचिन अहिर आणि पालिका आयुक्त अश्विनी भिडेंमध्ये बैठक। वरळीतल्या विविध नागरी समस्यांचा आढावा घेतल्याची माहिती। वरळीतील मूलभूत समस्या तात्काळ सोडवण्याची सचिन अहिर यांची मागणी। लिपिक भरती परीक्षेतील गोंधळानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या व्यवस्थापकांना जयंत पाटलांचं पत्र। तातडीने फेरपरीक्षा घेण्याची ही मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका अबोली खाडेंचं महापौरांना पत्र। किशोरी पेडणेकरांच्या पतीवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी अशी मागणी। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असताना रस्त्यांच्या सुधारणासाठीचा निधी जातो कुठे? गणेश मंडळांच्या सदस्यांचा ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकरांना सवाल। त्या खड्ड्यांवर उपाययोजना करा, पिंपळोलकर यांचं आश्वासन। नवी मुंबईत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी अमित ठाकरेंचा संवाद। मुलांनी अंमली पदार्थापासून दूर राहत खेळाच्या मैदानावर राहण्याचं केलं आवाहन। मराठी भाषेचीही केली जनजागृती। राज्यामध्ये 5299 रिक्षा आणि टॅक्सी चालकांची परिवहन विभागाकडून तपासणी। केवळ मुंबईत 722 तर इतर शहरांमध्ये 777 वाहनधारकांना मराठी शिकण्यासाठी नोटीस। सांताक्रूजमधल्या बजरंग स्वीट मार्टवर एफडीएची कारवाई। गंभीर स्वच्छता आणि अन्न सुरक्षेमधल्या त्रुटींमुळे परवाना निलंबित। तर अन्न तयार करण्याच्या उपकरणांचं सॅनिटायझेशन होत नसल्याचं एफडीएच्या तपासणीमध्ये स्पष्ट। जळगावच्या वाकडी गावात महिन्याभरापासून अनेक घरांबाहेर संशयास्पद रांगोळी आणि जादू टोण्याचे प्रकार। ग्रामस्थांकडून आरोपीचा शोध लावण्याची पोलिसांकडे मागणी। मुंबईतल्या पवईमध्ये महिला अत्याचाराची घटना। किन्नर बनत विधी साडी घरात शिरून महिलेवर केला अत्याचार, आरोपीला अटक। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या काळवाडी ग्रामस्थांचा शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आक्षेप। तांदळाच्या पोत्यांच्या वजनात तफावत असल्याचा आरोप। पोषण आहाराचा सॅम्पल घेतला असून अहवालानंतर वास्तव स्पष्ट होणार। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या फेऱ्या वाढवून रात्री उशिरापर्यंत सेवा सुरू ठेवा। मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश। अनंत चतुर्दशीपर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर नियमित मेगा ब्लॉक टाळण्याच्याही सूचना।